सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आता टाईम मला दोस्तो सकाळीचे वाजून झाले आहे 8 आणि आता आलो आहे मी वावरामध्ये ट्रॅक्टर घेऊन सयाने. मनोज भाऊची ट्रॅक्टर आला आहे युरियावाल्या भाऊचं वावरामध्ये पराठी काढाले. तर 2-3 दिवस थांब म्हणायचा, आज आले फायनली ते वावरामध्ये. आता घडी काढायला लावून सयाने पाहतो किती टायमामध्ये होते आपलं वावर पराठी काढून सयाने. तुम्हाला आता आवाज येऊनच राहिला पण तसंच 40 मिनिटांमध्ये एवढं वावर त्याला काढून आहे पाहून घ्या. तो दोस्त आता घरच्या वावर त्याला काढून आहे आणि 7 वाजून 40 मिनिटांना लावलं होतं आणि 8 वाजून 46 मिनिटांना झालं खतम. म्हणजे 1 घंटा लागून गेला समजा, 7 मिनिट पकडून घ्या त्याच्यावरचं. आणि आता लागला आहे 9 वाजता घरच्या ठेक्याच्या वावरामध्ये. तर आता अजून आले आहे 9 वाजून 15 मिनिट झाले वाटते. तर दोस्त आता बसलो आहे मी ह्या बोरी झाडाखाली आणि आज काही कामाला गेलो नाही. आज तर म्हटलं लवकर म्हणलं होतं, पण आता ते 10 वाजून राहिले 9:30 तर आता पाऊण 10 तासच झाले. तर 10 वाजून जाईल. तर मग आज काही गेलो नाही. म्हणजे भाऊच म्हणे आज येऊ नको म्हणे, चुटकी मार म्हणे आज. म्हणून त्याने आज काही चालू ना दोस्तो ना. दोन्ही वावरातलं मतलब घरच्या वावरातलं आणि ठेक्याच्या वावरातलं नाही का, दोन्ही वावर पराठ्या काढून नाही होऊन गेले दोन्ही वावरातल्या. म्हणून त्याने थांबलो दोस्तो. आई येतो म्हणे पण आईला काय बोलावलं नाही. आणि आता बसलो मी बोरीच्या झाडाखाली, मस्त सावली आहे. पण हे झाड थोडाच आहे म्हणा, याचे काटे करते का नाही ते पायाला दुखते बरसातीमध्ये डोबाच्या वक्ती. तर दोस्त आता टायमला आहे संध्याकाळचे वाजून आले आहे 7 आणि वावर चाललो मी 11 वाजता चालतो मग. आणि तर मावारामध्ये लागले होते पुरे 2.5 घंटे. तर घरच्या वावरामध्ये लागला 1 घंटा 7 मिनिट आणि ठेक्याच्या वावरामध्ये लागला 1 घंटा 22 का मिनिट 22-23 मिनिट मतलब 25 मिनिट पकडून घ्या. तर म्हणजे पूर्ण 2.5 घंटे लागले असतो. 2 एकड़ बी कमच आहे, पूर्ण 2 एकड़ नाही आहे. तर 2.5 घंटे लागले पराठ्या काढायला. 1-1 तास काढे भाऊ, पण पद्धतशीर काढलं ते ना. धुऱ्यातले तास तर सुट्टीत म्हणा. तर दोस्त आता हरिपाठ सुरू होऊन गेला आहे, त्याच्याला आता आपण हरिपाठ पाहायला जाऊ. उद्या दोस्त हनुमान जन्मोत्सव रिठावर राहते लाही. तर उद्या महाप्रसाद घ्यायला जाऊ आपण. आणि त्या ठिकाणी कीर्तन बी राहते, मतलब 2-3 वेळा झालं त्याचे कीर्तन. ह्यावेळेस बी कीर्तन आहे गुरुजी महाराजचं बेडीचे येते त्याचे कीर्तन आहे त्या ठिकाणी उद्या. आणि जामसावडीला बी मोठा उत्सव राहतो असतो. आणि आता मंदिर बी पुरं कम्प्लीट झालं आहे हनुमंताचं जामसावडीचं पुरं मंदिर. मतलब 15 का 20 दिवसामध्ये पुरं कम्प्लीट करून टाकलं मंदिर. तर जन्मोत्सव आहे का ना उद्याचा, त्याच्या पहिलेच मतलब 3-4 दिवसा पहिलेच कम्प्लीट काय. तर रस्ता आपण उद्या देऊ पाहिले. तर त्याच्या पहिले आता जाऊ आपण हरिपाठ पाहिले. तर चला मंडळी हरिपाठ पाहायला जाऊ. आता तोच मतलब काही टायमा बोलण्या का वाजून सुटली चांगली. मला विचारायला तर लंगीन नाही गेली पाहिजे म्हणलं. 7 दिवस मतलब 2-3 दिवसात पण नाही यावं, मग यावं लागत. तर मग कार्यक्रम निपटून जाते. त्याच्याला मंडळी हरिपाठ सुरू झाला आहे. 7 वाजता हरिपाठ सुरू होऊन जाते. त्याच्याला आपण आज हरिपाठ पाहिजे.
आली 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 याल चालू झालं आली 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 आज पाण्यानं पुरा ताल बिघडून टाकला आज